welcome you all for our annual function, an incredible and important function of K.D. Chaudhary Patil English Medium School. On behalf of K.D. Chaudhary Patil English Medium School, I welcome your precious occasion. संस्कार शाळा आहे ज्ञानाची लाट, इथेच मिळते शिखराची वाट. Agatam, Swagatam, Suswagatam. I am very proud to say K.D. Chaudhary Patil English Medium School is progress school and located pollution free environment surrounded by green vegetation. नमस्कार. फिनिक्स पुस्तकाचे लेखक आणि स्कूलचे संस्थापक अध्यक्ष चौधरी सरांचे जीवन म्हणजे संघर्षाने भरलेली एक यशोगाथाच आहे. आता सरांचं वैशिष्ट्य आहे की तो स्वतः हाडाचे शिक्षक आहे, त्यांचे क्लासेस होते, इंग्रजी उत्तम अशा प्रकारचं कमांड आहे, मराठीवर कमांड आहे. त्यामुळे एखादा शिक्षक नाही आला तर त्या ठिकाणी उभं राहून शिकवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. Now it's time for special moment as we invite our chairman Professor K.D. Chaudhary Patil sir to enlighten us with his deep understanding. झुळूक आनंदाची अशी यावी झुळूझुळू, चिंब भिजावे तन अन मन भिजावे हळूहळू. के.डी. चौधरी पाटील इंग्लिश मिडियम स्कूलच्या या स्नेहमंचावर जे आसनस्थ आहेत ते खेड तालुक्याच्या विकासाचे भगीरथ आदरणीय अण्णा, त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या ताई आदरणीय सुरेखाताई मोहिते पाटील, मंचावरती उपस्थित असलेले विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे सर्व फाउंडर, चाकणचे आमचे मित्र शामरावजी देशमुख, स्थानापन्न असलेले सुरसिंगरावजी ढोकले पाटील, अभिषेकराव गायकवाड, आमचे भगिनी विमल ढोकले पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेला पालकवर्ग, विद्यार्थीवर्ग आणि माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर पिंपळाच्या पानासारखी अशी काही माणसं असतात की जी मनाच्या पुस्तकामध्ये सदैव जतन करून ठेवावीशी वाटतात. असं व्यक्तिमत्व म्हणजे अण्णा. खरं तर अण्णा हे व्यक्तिमत्व उलगडून सांगण्यासाठी मला इतिहासकार बाबासाहेब पुरंदरेंचं एक वाक्य आठवतं. बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की माणसानं सुईसारखं असावं, टोचणारं आणि नंतर जोडणारं. अशा पद्धतीनं अण्णांनीसुद्धा खेड तालुक्याच्या विकासासाठी प्रसंगी अधिकाऱ्यांची पर्वा नाही केली, परंतु खेड तालुका घडवण्याचा प्रयत्न केला. वस्त्या वस्त्या रस्त्यांनी जोडल्या, गावच्या गावं पुलांनी जोडली, नदी ओढे काठ बंधाऱ्यांनी जोडले आणि खेड तालुका सुजलम सुफलम केला. अण्णांचं या स्कूलवरती प्रेम आहे आणि म्हणूनच कृतज्ञतापूर्वक आम्ही अण्णांना निमंत्रित करतो आणि ते आपल्या बालगोपाळांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित राहतात. ही अत्यंत अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. पालक बंधूंनो, खरं तर हल्ली ज्ञान ही हल्लीच्या विद्यार्थ्याची कवचकुंडल आहेत. ज्याच्याकडे ती आहेत ना, तो जीवनामध्ये कधी हरत नसतो. आणि याच भूमिकेतनं के.डी. चौधरी पाटील इंग्लिश मिडियम स्कूल गेले 18 वर्ष विद्यार्थी घडवण्याचं, त्यांना ज्ञानी बनवण्याचं, त्यांच्यामध्ये संस्कार निर्माण करण्याचं या ठिकाणी स्कूलचा हा शिक्षकवृंद अविश्रांत परिश्रम करत आहे. या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं मला पालकांना सांगावंसं वाटतं, खरं तर आपली मुलं जर चांगली निपजलीच नाही तर प्रॉपर्टी करण्यात काही अर्थ नाही. आणि मुलं जर गुणसंपन्न असतीलच तरीसुद्धा प्रॉपर्टी मिळवण्याची आवश्यकता नाही. ती स्वकष्टानं ती प्रॉपर्टी मिळू शकतात. आणि म्हणूनच लक्षात घ्या, प्रॉपर्टीपेक्षा लक्षात घ्या मुलांना योग्य प्रकारे शिक्षण देणं, त्यांच्यावरती संस्कार करणं याच्या पाठीमागे लागलं पाहिजे. हल्ली आपण काय करतो, मुलांना कुठल्या तरी ओकेजनच्या निमित्तानं त्यांना महागडी घड्याळं देणं, त्यांना स्मार्टफोन देणं, त्यांना गाड्या घोड्या घेऊन देणं. लक्षात घ्या, ह्या सर्व गोष्टी कालबाह्य आहेत. त्यांना योग्य प्रकारे शिक्षणानं जर दिशा दिली तर ते लक्षात घ्या चिरंतन आहे, कायमस्वरूपी टिकण्यासारखं आहे. कारण मी नेहमी सांगत असतो,
मनी एनी वन कॅन स्टील बट नॉलेज कॅन नॉट बी स्टोलन. पण लक्षात घ्या, संपत्ती चोरीला जाऊ शकते परंतु ज्ञान हे कधीही चोरीला जाऊ शकत नाही. ह्या भूमिकेतनं आपण मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता विद्यार्थी खरं म्हणजे अभ्यासाचा सर्वात मोठा अडथळा हा मोबाईल आहे. त्याच्यापासून मुलांना दूर ठेवलं पाहिजे. ऑस्ट्रेलिया देशानं खूप मोठा निर्णय घेतला. काय निर्णय घेतला तर लक्षात घ्या, 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना सोशल मीडिया वापरायला बंदीच करून टाकली. हल्ली लक्षात घ्या, पालकांना कडक शिस्तीची शाळा हवी असते. 100% पालकांना कडक शिस्तीची शाळा हवी असते, परंतु त्यातील 99% पालकांना शाळेचे कडक नियम नको असतात. दिस इज कॉन्ट्रावर्सी. असं नाही होत. आपल्याला शाळेला सपोर्ट केला तरच लक्षात घ्या आपली नवी पिढी ही घडणारी आहे, कारण तीच आपली लाख मोलाची दैवत असते. या ठिकाणी फिनिक्सचं प्रकाशन झालं. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली प्रगती जादा होते. जेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टीची उणीव असते ना, त्याच उणीवेमध्ये आपल्याला जाणीव होते काहीतरी मिळवलं पाहिजे, माझ्याकडे काहीतरी कमी आहे, मला काहीतरी आवश्यक आहे. माझ्या लहानपणीचा एक प्रसंग सांगतो. आमच्या घरामध्ये लक्षात घ्या, भांडी ठेवायला मांडणी नव्हती. मांडणी का नव्हती? कारण मांडणीमध्ये ठेवायला पुरेशी भांडीच नव्हती. कुठेतरी 1-2 ताटं, 1-2 तांबे, ताटली वगैरे असं कुठेही पडायचं. त्या उणीवची जाणीव ठेवली. लक्षात घ्या, जेव्हा आपल्याकडं काहीच नसतं ना तरीसुद्धा आपण मॅनेज करू शकतो, परंतु खूप काही असल्यानंतर मॅनेज होणं थोडंसं अवघड असतं. जसं एखाद्या गृहिणीला 2च साड्या आहेत, एक अंगावर आणि एक घरामध्ये. कुठं जायचं असतं तर पटकन आवरतं आणि निघते. परंतु साडेचं जर कपाटच भरलेलं असेल तर कपाटापुढेच आपल्याला 5 मिनटं उभं राहावं लागतं, चॉईस करावी लागते, उशीर लागतो. तसंच पाहिजे, जेव्हा अन्न नसतं, खायला अन्न नसतं, तेव्हा लक्षात घ्या आता काय खावा हा प्रश्न असतो. परंतु लक्षात खूप काही थाळीमध्ये जर अन्न असेल तर लक्षात घ्या काय काय खाऊ हा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी फिनिक्सचं प्रकाशन झालं. खरं तर मुखप्रश्नाचं प्रकाशन काही वर्षापूर्वी स्नेहस्थानाच्या निमित्तानं आदरणीय अण्णांनीच केलं होतं. फिनिक्स मी लिहिलं, माझा जीवन प्रवास मला माझ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगण्यासाठी नाही लिहिलं, कारण मला खात्री आहे ते वाचल्यानंतर माझे विद्यार्थी महत्त्वाकांक्षी बनतील, जिद्दीनं पेटून उठतील, पराभवानं खचून जाणार नाहीत, त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण होईल, उणीवेची जाणीव निर्माण होईल आणि स्वतःच्या कर्तबगारीने माझे ते विद्यार्थी लक्षात घ्या आईवडिलांचा नावलौकिक करतील. यासाठी मी फिनिक्स लिहिलं. जसं आपल्या के.डी. चौधरी पाटील इंग्लिश मिडियम स्कूलच्या गेटवर मी एक स्कूटर त्या ठिकाणी माउंट केलेली आहे, प्रिझर्व केली. तुम्ही आधी येता जाता पाहता तो काही शोपीस नाही. लक्षात घ्या, ज्या स्कूटरनं मी 10x10च्या रूममध्ये 8 विद्यार्थ्यांमध्ये मी क्लास सुरू केला, तेवढा जिनं मला साथ दिली, ज्या स्कूटरनं मला सेवा दिली, कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून त्या ठिकाणी खरं तर ती 1600 रुपयाला भंगारवाल्याने ती स्कूटर मागितली होती, नाही दिली मी. त्या ठिकाणी ती माउंट का केली? माझ्या विद्यार्थ्यांना तो आदर्श निर्माण करून देणारं ते स्कूटर आहे की ज्या व्यक्तीनं ज्या गोष्टीनं भूतकाळामध्ये आपल्याला मदत केली, आयुष्यभर मरेपर्यंत आपण कृतज्ञता तिच्याविषयी बाळगली पाहिजे. हा खऱ्या अर्थानं मला एक संदेश द्यायचा म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी मी ती हे केली. आता फिनिक्स लिहिण्याच्या संदर्भामध्ये नातेवाईकांनी आग्रह केला, मित्रांनी आग्रह केला की तुम्ही लिहा जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. आता 1 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. आम्ही कुटुंब एक डॉक्युमेंट अटेस्टेड करण्यासाठी, नोटरी करण्यासाठी आम्ही खेडच्याच एका लॉयर चेंबरमधल्या एका वकिलांकडे गेलो होतो. ते वकील आमच्याच खरपूडच्या शेजारचे मांजरेवाडीचे आहेत. प्रसंग ताजा आहे, ॲडव्होकेट मांजरे. तेव्हा आमच्या कुटुंबाच्या समेत आम्ही जेव्हा आतमध्ये ऑफिसमध्ये गेलो तेव्हा ते मांजरे आमच्या कुटुंबाला सांगत होते, आमच्या मुलांना, की सरांनी आयुष्यामध्ये खूप कष्ट केले, तुम्हाला नाही आठवत, परंतु आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. सेकंड हँड स्कूटर वापरली, अहोरात्र कष्ट केले. आणि ते तर असं म्हणाले, माझ्या माहितीत तर खेड तालुक्यामध्ये एवढे कष्ट कोणी घेतले असते असं मला वाटत नाही. त्याच वेळा त्यांनी अपेक्षा व्यक्त केली, सर तुम्ही हे सर्व लिहा तरच पुढच्या पिढींना कळेल, तुम्ही डायरी लिहा, पुस्तक रूपाने हे बाहेर आणा. तेव्हा खऱ्या अर्थाने फिनिक्स पूर्ण झालं होतं. मी त्यांना नाही म्हटलो की मी लिहिलेलं आहे, परंतु लक्षात घ्या समाजाची अपेक्षा असते. साहित्य कशाला म्हणतात तर ज्याच्यामधनं समाजाचं हित आहे ते साहित्य. फिनिक्सच्या रूपानं या ठिकाणी आज ते प्रकाशित झालं. अण्णांच्या शुभ हस्ते, मान्यवरांच्या शुभ हस्ते. खरोखर मी अत्यंत आनंदी झालेलो आहे. माझ्या विद्यार्थी मित्रांना मला एक सांगायचं आहे, विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासच केला पाहिजे आणि अभ्यास करण्यामध्ये आपला स्वार्थ आहे.
पण आपण अभ्यास केल्याने जगाचं नाही कल्याण होणार, इतरांचं नाही कल्याण होणार, आपलंच होणार. म्हणून लक्षात घ्या, अभ्यास करण्यासाठी जागा शोधू नका, अभ्यास करण्यासाठी वेळेची वाट पाहू नका, अभ्यास करण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट पाहू नका. पण जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही अभ्यासावरती तुटून पडा. अगदी रात्री उठलात तरीसुद्धा लक्षात घ्या, अभ्यास करा. जब जागो तब सवेरा. कारण अभ्यास ही अशी एक जादूची कांडी आहे, तुम्हाला 0 to हिरो बनवणारी ही जादूची कांडी आहे. काय होतं, माझ्याकडे मी 0 होतो, माझाही प्रवास शून्यातनं झाला. आज मी तुमच्यापुढे जे काही 4 शब्द बोलू शकतो ते माझ्या अविश्रांत अभ्यासातनं अनेक रात्री जागलेल्या आहेत, त्याच्यातनं मी 4 शब्द तुमच्याबरोबर बोलू शकतो. आणि हीच किमया ज्ञानामध्ये आहे. तुमच्या बालकांच्या रूपानं ही जादू तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवायची आहे. म्हणून पालकांनी आपल्या मुलांकडे, त्यांच्या मैत्रीकडे आणि शक्यतो मोबाईल वगैरे अशा गोष्टींपासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे. पण आपणा सर्वांना खरं तर या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं मान्यवरांना, पालकांना, माझ्या विद्यार्थ्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देताना मी म्हणेल की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा, लक्षात घ्या, त्याचा एव्हरेस्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठल्याही प्रकारे आपण आपल्या टार्गेटपासून विचलित होऊ नका. दिल से दिल दे, नहीं मिला तो नहीं मिला, मगर कम दिल से मत मिल. कधीही कमी प्रयत्नानं कोणती गोष्ट करू नका. यशा पाठीमागे तुम्हाला पळावं लागणार नाही, यशच तुमचा पाठला केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देताना मी असं म्हणेल की आपण के.डी. चौधरी पाटील इंग्लिश मिडियम स्कूलच्या सहवासामध्ये आहात. अशाच ह्या सहवासाचा या ठिकाणी हा संबंध, ऋणानुबंध असाच या पुढच्या काळामध्ये वृद्धिंगत हो. सर्वांना मी स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी तुम्हाला छान छानपैकी नृत्य, विद्यार्थ्यांचं सादरीकरण ऐकायला मिळणार आहे. ते मनमुरादपणे ऐका आणि जाताना अवकाश चालवा. तुम्ही आणि तुमच्या मुलांना सुरक्षित घरापर्यंत पोहोचवा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद.